AIMIMने सोडले पण सोलापूरने सोडले नाही. फारुख शाब्दी हे नाव आता एका व्यक्तीचे नाही तर एका राजकीय भूकंपाचे आहे. AIMIM, राष्ट्रवादी आणि आम आदमी पार्टी तिन्ही पक्षांच्या बॅनरवर एकाच चेहऱ्याचा वर्चस्व. राजकारणातील हा त्रिशंकू नेता आता सोलापुरातील सर्वांचा मोस्ट वॉन्टेड झाला आहे. 27 डिसेंबर 2025 AIMIMने फारुख शाब्दी गमावले पण सोलापूरने नाही. पक्ष सोडला पण पॉवर नाही सोडली. 3 पक्षांच्या बॅनरवर त्यांचा फोटो. हा कोणता न्याय, कोणतं गणित हे सिद्ध करतं की शाब्दी केवळ एका पक्षाची मालमत्ता नव्हते तर सोलापूरची जनशक्ती आहेत. 2019 मोदी शहांची सुनामी, भाजपाचा इंडिया शायनिंगचा नारा, संपूर्ण देश गेरव्या रंगात. पण सोलापुरात फारुख शाब्दी यांनी भाजपच्या उमेदवाराला केव्हा पाणी पाजले त्यालाच कळाले नाही. दुसऱ्या क्रमांकावर धडाधड मते हा व्हायरल नेता, जनसंपर्काचा बादशहा. हिरवा झेंडा, घड्याळ आणि झाडू तिन्हीवर एकच शिक्का. महानगरपालिका निवडणुकीच्या बाजारात फारुख शाब्दी हा ब्ल्यू चिप स्टॉक बनला आहे. प्रत्येक पक्षाला त्यांची भूक लागली आहे. प्रत्येकाला त्यांची गरज आहे. हे काय नेता की ब्रँड अँबॅसेडर? शाब्दी यांनी AIMIM सोडली तर त्यांच्या मागोमाग कार्यकर्त्यांचा हुजूम. हा नेतृत्वाला कमाल. हे विश्वासाचे वंदनवार. ज्या नेत्यासाठी लोक पक्ष सोडतात त्याच्यात काहीतरी मॅजिक असते आणि शाब्दी यांच्यात ते मॅजिक कायम आहे. अझदुद्दीन ओवेसी यांची सभा पण गर्दीचा नारा फारुख शाब्दी जिंदाबाद. माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांचे अश्रू. हा इमोशन, हा कनेक्शन. AIMIMने शाब्दी सोडले पण शाब्दींनी AIMIMच्या दिलात कायमची जागा बनवली. महानगरपालिका निवडणूक अंतर्गत गटबाजी, पक्षाला धोका आणि शाब्दी यांचा निर्णय. मी जातो पण पक्ष जिंकेल. स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा मारली पण पक्षाची प्रतिष्ठा वाचवली. हा त्याग की रणनीती? काहीही असो, शाब्दी यांची किंमत वाढतीये, कमी होत नाहीये. फारुख शाब्दी आता बाजारात पण किंमत आकाशाला भिडली आहे. 3 पक्ष लाईनमध्ये. महानगरपालिकेची सत्ता पणाला. ज्या नेत्याला 3 पक्ष हवे म्हणतात त्याला पक्षाची नाही सोलापूरची गरज आहे. शाब्दी यांचा खेळ सुरू आहे. चेकमेट कोण होणार हे वेळच सांगेल. पण एक गोष्ट पक्की, सोलापुरातील हा सिंगल मॅन आर्मीला आता कोणीही थांबवू शकत नाही.